मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. खरं तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 ते 2019 या पहिल्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला 14% आरक्षण दिलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे झाले आणि त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं. कोर्टामध्ये उभाटा गटाला हे आरक्षण टिकवता आलं नाही, हे वास्तव आहे. आणि त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण देण्याचं काम एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना झालेलं आहे आणि ते कोर्टात टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार निश्चितपणे ते टिकवेल. परंतु संजय राऊत यांचा नाकर्तेपणा, उभाटा गटाचा नाकर्तेपणा यामुळे जेव्हा आरक्षण गेलं होतं त्याबद्दल संजय राऊत चकार शब्द काढायला तयार नाहीत. मराठा समाजासाठी सर्वाधिक चांगल्या योजना, आमच्या मराठा बांधवाच्या हिताच्या योजना सर्वात जास्त कोणी आणल्या असतील तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आणलेल्या आहेत. मराठा समाजाच्या विविध योजनाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी देणं असेल, हे सगळंच्या सगळं देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. आजपर्यंत शरद पवार इतकी वर्ष मुख्यमंत्री होते, शरद पवार यांनी देखील मराठा बांधवांसाठी जेवढं केलं नाही त्यापेक्षा कित्येक पट जास्त देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी पार्टी एकीकडे मंडल यात्रा काढते, ओबीसीच्या रक्षणासाठी यात्रा काढते आणि दुसरीकडे मराठा आंदोलनाबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन नाकाने कांदे सोलतायत, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतायत, परंतु उभाटा गटाची मराठा आंदोलनाबद्दल भूमिका काय? मराठा बांधवांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला हवं की नको याबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत का? माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही म्हणतायत की मराठा आंदोलन हाताळलं पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत 54 शांततेत निघालेले मोर्चे अतिशय संयमाने हाताळले आणि हा देखील मोर्चा अतिशय संयमाने निघतोय, ऐतिहासिक निघतोय. मराठा बांधवांचं देखील मी अभिनंदन करतो की एवढ्या संयमाने ते मोर्चे काढतायत. परंतु संजय राऊत यांना माझा सवाल आहे की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का, यावर शिवसेनेची भूमिका काय? उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत का? संजय राऊत आपली भूमिका मांडणार आहेत का? काल हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, ते म्हणतायत की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. मला काँग्रेसला देखील विचारायचंय, काँग्रेसची या संदर्भामध्ये भूमिका काय आहे? काँग्रेसला ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ बोलतायत, काँग्रेसनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा बांधवांना स्वतंत्रपणे देवेंद्रजींनी, एकनाथजी शिंदे यांनी आरक्षण दिलंय ते टिकावं की ओबीसी बांधवांच्या मधून आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि देवेंद्रजी फडणवीस हे पळपुटे नाहीत, उद्धव ठाकरे पळपुटे आहेत. उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एकाही मोर्चाला समोर गेले नव्हते. तुम्हाला आठवत असेल, एसटी कामगारांचा मोर्चा झाला होता, आदिवासी बांधवांचा मोर्चा झाला होता, परंतु एकाही मोर्चाला सामोरं जाण्याची हिम्मत उद्धव ठाकरेंनी केली नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी मोर्चाबद्दल बोलू नये, आधी मराठा बांधवांच्या मागणीबद्दल आपली भूमिका काय आहे याचं स्पष्टीकरण, याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केला पाहिजे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय शांततेमध्ये मोर्चे सुरू आहेत, परंतु संजय राऊत आगीमध्ये तेल ओतण्याचं काम या माध्यमातून करतायत. संजय राऊत, माझं तुम्हाला सांगणं आहे,
लोकांची माथी भडकवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. लोकांना चिथावणी देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुमचं सरकार असताना मराठा बांधवांना मिळालेलं आरक्षण तुम्ही घालवलं, तेव्हा तुम्ही झोपा काढत होतात का? तेव्हा कोर्टामध्ये योग्य बाजू का मांडली नव्हती? या प्रश्नाची उत्तरं आधी संजय राऊत यांनी द्यावी. आणि मराठा समाजाच्या बाबतीत मराठा बांधवांसाठी सर्वाधिक ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने घेतलेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं. यापूर्वी अनेक मराठा समाजाचे सन्माननीय नेते मुख्यमंत्री झाले होते, परंतु कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. ते पहिल्यांदा देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. एवढंच नाही तर ते हायकोर्टामध्ये देखील 13% आरक्षण टिकवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. परंतु जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा हे आरक्षण टिकलं नाही. नुसतं आरक्षण नाही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्याचं पुनर्जीवन केलं. जवळपास 1 लाखाहून अधिक मराठा बांधवांच्या तरुणाला रोजगार देण्याचं काम, आमच्या मराठा मित्रांना रोजगार देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये झालंय. जवळपास 8,320 कोटीचं कर्ज आजपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलंय. मराठा आंदोलनाच्या वेळेला जवळपास 42 आंदोलनकर्त्याचा मृत्यू 2014 ते 2019च्या दरम्यान झाला होता. त्यापैकी जवळपास 35 वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयाची मदत देखील त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस या सरकारने केली आहे. आपल्या मराठा बांधवातील विद्यार्थ्यासाठी, माझ्या मराठा समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे, त्यासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंतच्या इतिहासात कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं नव्हतं. जवळपास 3,80,000 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये वितरित केलेले आहेत. आणि हे फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं केलेलं आहे. जवळपास महानगरामध्ये 60,000 रुपये आणि विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 51,000 रुपये अशा पद्धतीचा भत्ता आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपयाचा भत्ता, तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपयाचा विद्यार्थ्यांना भत्ता दिला जातो. खरं तर या आधी मराठा बांधवांच्या, आमच्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय नव्हती, शिक्षणामध्ये गैरसोय होती. परंतु आता वसतिगृह असेल किंवा त्यांना शिक्षणामध्ये 50% फी सवलत असेल, ओबीसी प्रमाणे मराठा बांधवातील विद्यार्थ्यांना देखील 50% फी सवलत याच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी केली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील ती सुविधा नव्हती. शरद पवार मुख्यमंत्री असताना देखील ती सुविधा नव्हती. ती सुविधा देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. एवढंच नाही तर सारथीचं कार्यालय, प्रत्येक विभागामध्ये सारथीचं कार्यालय आलं पाहिजे आणि त्या सारथीच्या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे. यासाठी देखील देवेंद्रजींनी पुढाकार गेला आणि जवळपास 8 विभागामध्ये सरकारनं विनामूल्य जमीन केली. एकही रुपया जमिनीसाठी घेतला नाही आणि विनामूल्य जमीन देऊन पुणे येथील जवळपास 42 कोटीचं कार्यालय सुरू होतंय. खारघरमध्ये 119 कोटीचं काम सुरू होतंय. सारथी उपकेंद्र कोल्हापूरला 176 कोटी रुपये, सारथी उपकेंद्र नाशिकला 158 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर येथे 140 कोटी रुपये, लातूर येथे 172 कोटी रुपये आणि नागपूर येथे 204 कोटी रुपये असे एकूण जवळपास 1,024 कोटी रुपये आपल्या सारथी येथील कार्यालयाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलंय. उद्धव ठाकरेंच्या काळात सारथीला 1 रुपया मिळायचा नाही. याच्या आधी सारथीला 1 दमडी सुद्धा दिली जात नाही. फुटकी कवडी न देणाऱ्या संजय राऊत यांनी यापुढे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करू नये. एवढंच नाही तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्कपूर्ती योजनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 17,54,000 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी 9,262 कोटी रुपयाचा निधी या सरकारने मंजूर केलेला आहे आणि हे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. हे सरकार मराठा बांधवांच्या पाठीशी उभं आहे. हे सरकार आमच्या मराठा विद्यार्थ्यांना, आमच्या मराठा बांधवातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे, तो स्वयंरोजगार झाला पाहिजे,
त्याला स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी 9,262 कोटी रुपयाची तरतूद केली आणि तो निधी वितरित करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. आणि एमपीएससीच्या माध्यमातून जवळपास 480 विद्यार्थी, हे ऐतिहासिक यश आहे. याच्या आधी एकही मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला आमचा मराठी बांधव एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे, आमचा मराठा बांधव यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. जवळपास देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे 480 उमेदवार हे यशस्वी झालेत आणि एकूण 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी रुपयाचा निधी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावं. याच्या आधी साधी शिष्यवृत्ती दिली जायचं नाही, याच्या आधी साधं वसतिगृह दिलं जायचं नाही, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अशा ऐतिहासिक योजना केल्या आणि जवळपास सारथीच्या अंतर्गत 80,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये होतंय. मराठा समाजाचा मोर्चा होतोय, मराठा समाज अतिशय शांतताप्रिय आंदोलन करतंय. त्या सर्व आंदोलनकर्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी जे ऐतिहासिक निर्णय घेतले, ज्या कुठल्याही सरकारला जे जमले नव्हते, अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, त्यांनाही जे जमलं नाही ते देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 ते 19 आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 2023 ते 2024 2022 ते 2024 आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत. आमच्या मराठा बांधवांच्या हिताचे निर्णय इथल्या कुठल्याही सरकारला जमले नव्हते. ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं घेत आहेत. माझी मराठा बांधवांना देखील विनंती आहे की मराठा बांधवांना 10% आरक्षण स्वतंत्रपणे देण्याचं काम आम्ही केलंय. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. खरं तर आता उद्धव ठाकरे, संजय राऊत बडबड करतायत आणि बोलतायत की मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. मराठा समाजाच्या मागण्या, आमच्या मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण करणारं सरकार हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचं आहे. उबाटा गटानं त्याकडे पाठ दाखवली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरामध्ये बसून होते, चांगले वकील लावले नाही, त्यामुळे मराठा आरक्षण गेलं होतं. हे देखील जनता विसरलेली नाही. एवढंच काय तर मराठा मोर्चाच्या शांततापूर्ण मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा त्यांनी केला होता. हे देखील महाराष्ट्रातली सुज्ञ जनता आणि मराठा समाज विसरलेला नाही. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.